महाराष्ट्रातील विदर्भासह राजस्थान, दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट आली होती. पण नागरिकांना दिलासा देणारी बातमी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने 13 राज्यात पावसाचा इशारा दिलाय. जोरदार वाऱ्यासह चक्रीवादळाचा इशारा IMD कडून दिलेला आहे. पुढील 15 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. या काळात 66 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तराखंडसह 13 राज्यात पुढील 15 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय. हवामानात बदल होत असल्याने नागरिकांनी सावध राहावं असा इशाराही देण्यात आलेला आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी एकदा हवामान तपासून घेण्याचा सल्लाही दिलेला आहे. कोणत्या राज्यात कसं हवामान असेल, कुठं उष्णतेचा इशारा आहे तर कुठं पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, चक्रीवादळाचा प्रभाव किती असेल याबाबत सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. दिल्ली NCR मध्ये आज उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 3 दिवस नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल. 20 मे ते 22 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. 23 मे पासून हवामानात किंचित बदल होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातही तीव्र उष्णतेनं हाहाकार माजवलाय. बंदा जिल्ह्यात तापमान 47.6 अंश सेल्सिअस वरती पोहोचलेलं आहे. हवामान विभागानं आता पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवलाय. 20 ते 25 मे दरम्यान जोरदार उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. आग्रा, नोएडा, बरेली, वाराणसी, प्रयागराज आणि कानपूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागानं बिहारमध्ये 25 मे पर्यंत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिलेला आहे. या कालावधीत वारे ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. राजधानी पाटणामध्ये मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. पूर्णिया, भागलपूर आणि गया इथंही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 20 ते 23 मे दरम्यान उत्तराखंडमध्ये हवामानात बदल होण्याची दाट शक्यता आहे. अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडू शकतो. काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. उत्तर काशी आणि चमोलीमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट आली आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. हवामान विभागानं 20-21 मे रोजी अकोला, अमरावती आणि वर्धा इथं तीव्र उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि यवतमाळसह विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये येत्या काही दिवसात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्ह नाहीयेत. राजस्थानमधील अनेक भागांमध्ये आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. जोरदार धुळीचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. 20 ते 22 मे दरम्यान ताशी 30 किलोमीटर वेगापर्यंतचे धुळीचे वारे वाहू शकते. आठवडाभर राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून तापमानात 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. आज दुपारनंतर ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये 25 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. काही भागांमध्ये हलक्या पावसाचीही शक्यता आहे. भोपाळ, ग्वालियर, रेवा, जबलपूर आणि इंदोरमध्ये तीव्र उष्णता जाणवेल. तेलंगणामध्ये पुढील 4 ते 5 दिवसांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. उत्तर आणि पूर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिमला, मंडी, कुल्लू, कांगरा आणि उना इथं सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.